स्क्वेअर कट केलेला आहे. 1 रन. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 धावसंख्या झालेली आहे ते GI11 संघाची. तिसरा चेंडू चांगलासा फटका मारलेला आहे कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी. 4 चेंडू 6 धावन झालेले आहेत GI11 संघाच्या. खणखणीत चौकार. जय पाटील यांनी काहीशी डाईव्ह लावलेली पण काही अडू शकले नाही. 5वा चेंडू कार्तिक यांचा आणि डॉट बॉल. जतीन यांचं सुरेख क्षेत्ररक्षण. लास्ट चेंडू शेवटच्या षटकातील मनीष यांना आणि अंचित यांचं काही सुरेख क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले ते 7. थँक्यू. दुसऱ्या षटकासाठी आलेले आहेत ते उत्तम पाटील. बाउंड्री आला 2 बॉल 2 बाउंड्री मारलेले आहेत ते उत्तम यांना. मनीष पांडे यांनी चांगली फलंदाजी करतायत ते मनीष. बघूया तिसरा बॉल. लगातारचे 3 चौकार येतील का? वाईट बॉल. अतिरिक्त धाव ऍड होते संघाच्या खात्यामध्ये. बघूया 3 बॉल 3 बाउंड्री येणार का? मनीष पांडे सन्मान दिलेला 1 धाव घेतले. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ते 17. या षटकातील 4था चेंडू हरीश करतील मारा आणि डॉट बॉल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करताना उत्तम पाटील कमबॅक करतोय. उत्तम पाटील 5वा चेंडू घेऊन हरीशांना आणि 4 धावांसाठी खणखणीत चौकार हरीशांचा. उत्तम काहीच मागडं षटक पडतंय. या षटकांमध्ये 3 बाउंड्री आलेले आहेत खणखणीत. मनीष पांडे यांनी 2 बाउंड्र्या मारलेल्या आहेत. हरीश पाटील यांनी 1 बाउंड्री मारलेले आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील हरीश मारा करतील. आणि खणखणीत चौकार. लेग साईडच्या दिशेने मारताना खणखणीत चौकार. या षटकामध्ये 4 बाउंड्री आलेले आहेत आणि 1 अतिरिक्त धाव. 18 धाव या षटकामध्ये खर्च केले उत्तम यांनी. तिसरा षटक घेऊन येताना हितेश मात्रे. पहिला चेंडू टाकणारा मनीष पांडे यांना आणि काहीसा ऑफ कटरचा मारा आणि ओव्हर थ्रो केलेला आहे हितेशांनी. 2 धाव मिळतील. काही गरज नव्हती त्यांना ओव्हर थ्रो करायची. 1 रन जात होती तिकडे. 2 रन्स दिलेले आहेत हितेशांनी. ओव्हर थ्रोच्या मार्फत 1 रन ऍड होते. हरीश यांच्या अंगाला वाटते थ्रो करताना बॉल लागलेला होता तर 1च धाव संख्या देण्यात येईल. दुसरा चेंडू घेऊन येतोय हितेश हरीश यांना. बघू हरीश काय करतोय या षटकामध्ये.
जर हरीश यांनी 3 बॉल 3 चौके मारले या ओव्हरमध्ये तर हर्षद यांच्या मार्फत कासबगचा डब्बा. आणि चांगली अर्पित यांनी फिल्डिंग केलेली आहे वाटते हर्षद यांनी. होंडो धावसंख्या 27 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. हा जरी मनीष यांनी बॉल मारला असता तर स्टेपच झाला असता कारण की अंडरमध्ये असा चालत नाही. डेड बॉल जरी मनीष यांनी बॉल मारला असता तरी स्टेप झाला असता. जामच पुढे गेलेला खेळायला. चौथा चेंडू डेड बॉल. परत एकदा डेड बॉल. मनीष पांडे यांना संधी होती. नो बॉल टाकलेला पण डेड बॉल करार केलेला आहे. चौथा चेंडू घेऊन हितेश आणि चांगलासा चौकार पॉइंटच्या दिशेने मारताना खणखणीत चौकार मनीष पांडेच्या बॅटमधून. महेश मांगेला आणि शांताराम घरत यांनी मंचावर यावे आणि त्यांचं स्वागत करायचं आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील हितेश यांचा धावफलकावर जाऊन पोहोचलेले आहे ते 31. शेवटचा चेंडू बघूया मनीष पांडे कशा प्रकारे खेळतात. आणि चांगलासा फटका मारलेला पण अंचित यांनी झेल सोडलेला आहे. षटकार जात होता तिकडे. अंचित यांनी हात घालण्याचा प्रयत्न कॅच पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण निसटलेला आहे हातातनं. आणि धावसंख्या 1 ने ॲड होते ती धावसंख्या 32. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. धावसंख्या 32. चौथा षटक घेऊन येताना हर्षद सॉरी माफ करा. पहिल्याच चेंडूवरती मनीष पांडे यांनी चौकार मारलेला आहे. 4 धावांनी ॲड होताना धावसंख्या 36. मनीष आणि 2 बॉल 2 लगातार चौकार मनीष पांडे यांच्या बॅटमधून हर्षल यांच्या गोलंदाजीवरती. जतीन यांच्या जवळून बॉल गेला पण डाय काय मारते आली नाही त्यांना. आणि नो बॉल. हर्षल काहीच लाईन लेन नाही. परत एकदा नो बॉल. प्रेशर गोलंदाजावरती दबाव येताना मनीष पांडे. बघूया तिसरा बॉल काहीसा. हितेश यांनी फिल्डिंग केलेली आहे चांगली. 3 निर्धाव चेंडू. चौथा चेंडू आणि कडक मनीष पांडे यांच्या बॅटमधून तिसरा चौकार खणखणीत. डीजे देऊल चमचमताई ग आई तुझा देऊल चमचमताई. वाईट बॉल. अतिरिक्त धाव. 5वा चेंडू हर्षल यांचा आणि चांगलासा बॉल हात आलेला आहे. डॉट बॉल. शेवटचा चेंडू मनीष पांडे बघूया काय करतात हर्षलच्या गोलंदाजीवरती. आणि बॅकफुटवर गेलेला चांगलासा फिल्डिंग उत्तम यांची बघूया. आणि धावचीत बाद. हरीश पटेल धावचीत बाद झालेले. आणि ओव्हरची 4 ओव्हरच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या 47. मनीष वैयक्तिक खेळतायत ते किती धावांवरती 20 बॉलमध्ये
20 बॉलमध्ये 33 धावांवरती खेळतात स्वतः मनीष. 7 चौकार मारलेले आहेत त्यांनी. चांगले फटकेबाजी केलेली आहे त्यांनी. 47 झालेले आहेत. 48चं टार्गेट आहे. 47 झालेले आहेत. आणि प्राप्ती आगरीकट्टा यांच्या समोर 28 धावांचं टार्गेट उभं केलेलं आहे ते जिया 11 यांनी. आपल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात जाईल. महेश मांगेला आणि शांताराम घरत यांचा. अनिकेत महेश मांगेला यांचा सत्कार करण्यात येतो अनिकेतच्या हस्ते. आणि सत्कार केला जातोय महेश मांगेला यांचा अनिकेत पाटील यांच्या हस्ते. आणि दुसरा एकदा शांताराम घरत यांचा पण सत्कार केला जातोय. पहिला षटक घेऊन येताना मनीष पाडेल आणि मारा करतील ते हितेश. अतिरिक्त चेंडू हाताळला गेलेला आहे तर मनीष यांनी. आणि 4 धावांसाठी गेलेला आहे तो खणखणीत चौकार. मनीष यांच्या बॉलिंगमध्ये अटॅक करताना दिसतो हितेश मात्रे. 2 चेंडूमध्ये 6 धावा वरती पोहोचलेला आहे. तर प्राप्ती आगरीकट्टा चांगला इंटेंट ठेवलेला आहे ते हितेश यांनी. हाणामारी करण्याचा प्रयत्न हितेश यांचा मनीष यांच्या गोलंदाजीवरती. तिसरा चेंडू घेऊन येताना मनीष. बघूया हितेश काय करतात. आणि नो बॉल. अतिरिक्त नो +1 अतिरिक्त धाव खाद्या ॲड होते. धाव संख्या झालेली आहे ते 8. मनीष काय तो दबावात दिसतात. तिसरा चेंडू घेऊन परत येताना मनीष. आणि उत्तम यांनी मारलेला 4 धावांसाठी खणखणीत चौकार. मनीष काही तर दबावामध्ये गोलंदाजी करतायत ते. 2 बॉल 2 लगातार चौकार मनीष यांच्या गोलंदाजीवरती. आणि धावचीत रन घेण्याची काही गरज नव्हती. धावचीत होत आहे उत्तम. रन घेण्याची काही गरज नव्हती तरी पण मोठा मोठा मासा गलाला लागलेला आहे. आणि आता उतरलेले आहेत ते फॉरेन वरून आलेले आहेत ते गावकप खेळायला. जतीन मांगेला. 5 चेंडू 4 चेंडू झालेले आहेत. आणि 4 धावांसाठी जतीन मांगेलाच्या बॅट मधून खणखणीत चौकार येताना दिसतोय. डगआउट मध्ये सेट होत आलेले आहेत वाटतं जतीन मांगेला. खूपच सुंदर असा चौकार पाहायला मिळाला आपल्याला. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. धाव संख्या जाऊन पोचली ती 16. शेवटचा चेंडू मनीष. सामना करेल जतीन. हलक्या हाताने कट करतोय. 1 धाव झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही. हितेश यांनी माघार घेतलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोचले 17. पहिलं षटकच खूप महागडं असं पडलेलं आहे. आता दुसरं षटक घेऊन कोण येईल हा प्रश्न असेल.
दुसरं षटक घेऊन आलेले आहेत आकाश मांगेला. आकाश मांगेला कशी गोलंदाजी करतात. दुसरं षटक हातात घेऊन येताना जतीन मांगेला त्या समोर. आकाश मांगेला बघूया काय करतात. पहिला चेंडू फुलटो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आकाश मांगेला अडवतात चेंडू आणि निर्धाव चेंडू जातोय. दुसरा चेंडू हलक्या हाताने कट करतो. हरीश पाटील यांच्या हातात चेंडू जातोय. एक धाव जाते दुसऱ्या चेंडूवरती. धाव संख्या जाऊन पोचली आहे 17. या षटकामध्ये कमबॅक होईल का. कमबॅक करावाच लागेल. जसं पहिलं षटक गेलेलं आहे महागडं ठरलेलं आहे. मनीष यांचं पहिलं षटक महागडं ठरलेलं आहे 17 धावांचं. या षटकामध्ये काय कमबॅक होईल का बघूया. आकाश मांगेला गोलंदाजी मार्कावरती. हितेश मात्रे आणि डॉट बॉल. हितेश मात्रे यांच्याकडून काहीशी चुकी होते. आणि षटकार. आकाश मांगेला काहीसा कमबॅक करतोय गोलंदाजी नक्कीच ह्या कमबॅकची GI11 ह्या संघाला गरज होती आणि तो कमबॅक आकाश मांगेला करतोय. आणि मोठा विकेट गेलेला आहे आकाश मांगेला यांनी घेतलेला आहे. बघूया आता स्वतः कर्णधार आउट झालेले आहेत. आता कोण येईल ह्याची उत्सुकता राहील. अंचित पाटील आणि जतीन मांगेला यांना खूप मोठी खेळी खेळावी लागेल. आता दुसऱ्या षटकाचे 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव. सुंदर असे क्षेत्ररक्षण आपल्याला अरविंद पाटील यांच्याकडून पाहायला मिळते. शेवटचा चेंडू हलक्या हाताने कट करतोय अंचित. पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही. पहिल्या धावेवरतीच समाधान मानावं लागलेलं आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या लागलेली आहे ती 19 धावा. 12 चेंडू मध्ये 29 धावाची आवश्यकता. चौकार मारा लागतील. नक्कीच ह्या 2 षटकामध्ये मोठे फटके पाहायला मिळतील आपल्याला. आणि आलाय पहिला चेंडू वरती हरीश पाटील यांनी विकेट घेतलेला आहे अंचित पाटील यांचा. अंचित पाटील यांना माघारी जावं लागलंय. डीजे नो चेंडू आलेला आहे. हितांश क्रियांश आणि STD बॉयज टॉस उडवण्यासाठी यायचं आहे लवकरात लवकर. हितांश क्रियांश आणि STD बॉयज. तिसरा चेंडू क्षेत्ररक्षण मध्ये काहीशी गडबड होते परंतु चांगला कमबॅक मिळतोय. आणि एक पारदर्शक आलेला आहे हर्षल यांच्यासाठी. लगातार 3 चौकारांसाठी कमलेश घर यांच्याकडनं 3000 रुपयाचं प्राइज लागलेले आहेत. बघूया हर्षल काय करतोय. पण आता ते नॉन स्ट्राईकला सध्या. जतीन मांगेला यांना मोठी खेळी खेळावी लागेल. हलक्या हाताने कट करते परंतु मोठे फटके खेळावे लागतील जर आपल्याला हा सामना जिंकावा लागेल तर. हर्षल यांना 3 बॉल 3 चौकारासाठी 3000चं प्राइज लागलेलं आहे. बघूया. पहिला चेंडू चौकावर जातोय परंतु नाही. आकाशांचा काही चांगलं क्षेत्ररक्षण चांगला थ्रो केला होता. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ते 23. फुलटॉस चेंडू परंतु फुलटॉस चेंडूचा फायदा नाही. डायरेक्ट हिट होतोय आणि मनीष पाटील यांनी डायरेक्ट हिट केलेला आहे. डायरेक्ट हिट आणि जतीनचं झालेलं आहे काम फिट. डीजे चला या बाहेर या. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं. हितांश कियांश आणि STD बॉयज दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती राहील की त्यांनी टॉस करायसाठी यायचं आहे. आणि जे हर्षल भोईर यांच्या बॅटीतून चौकार येतोय. काहीच अरुण मार्फत यांचं गटार क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती आलेला तो चौकार. काय मोमेंटम ठरेल का. नक्कीच पाहावं लागेल. आणि धाव फलक जाऊन पोहोचलेली आहे ती. 6 बॉल 21 धावांची गरज. 6 बॉल 21 धावांची गरज. जर अरुण यांनी कॅच घेतली तर दीपक पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शेवटचा षटक घेऊन आलेला आहे आशिष पाटील. पहिला चेंडू भूपेंद्र पाटील यांनी
जर टोलावला. अरुण पाटील यांनी कॅच घेतली तर दीपक लक्ष्मण पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आलेले आहेत. आणि गडी बाद. हर्षल यांनी षटकार मारलेला आहे. आणि तन्मय खरत उतरलेले आहेत ते बघूया आता. दुसरा चेंडू. आणि षटकार. तन्मय घरात यांना चान्स होता आपली खेळी दाखवायचा, परंतु ते संधीचं सोनं करता आलं नाही त्यांना. 6चा फटका येतोय. फटका येतोय तन्मय खरत यांच्याकडून. आणि आता उतरले आहेत ते NCC बी संघाकडनं गोलंदाजी करताना चांगलं षटक हाताळतात ते. आता बघूया फलंदाजी कशा प्रकारे करतात अंडरम मध्ये. आपण पाहू शकता धीरज, आशिष पाटील हॅट्रिक वरती आहेत. हॅट्रिक होईल का? आणि नाही, जय म्हणतोय मी हॅट्रिक होऊ देणार नाही. जय आणि खणखणीत मारलेला फटका पण काहीसा निर्धाव चेंडू होता. त्याच्याच भावाने वाईट चेंडू, अतिरिक्त चेंडू, गचाड चेंडू. महेश मांगेला सरांना मी विनंती करेन की त्यांनी टॉस करून घ्यायचा आहे. शेवटचा चेंडू. जय पाटील यांच्या बॅटीतून फटका येतो, परंतु निर्धाव चेंडू. आणि शेवटच्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोचलेली आहे ती 29. आणि विजयी संघ ठरतोय तो जिया 11. चांगलाच स्कोर उभा केला होता जिया 11 संघाने. 48 धावांचा प्राप्तीवर आगरी कट्टा